नमस्कार, मी प्रमिला झांबरे. तर आता नारळी पौर्णिमा जवळ आली आहे. नारळी पौर्णिमे विशेष नारळाचे आज आपण लाडू बनवूया. त्यासाठी इथं मी नारळ फोडून घेतलेले. एक दिवस नारळाचा हडकू दिले. नंतर मी ह्याची साल काढून पाठीमागचा जे काळा भाग असते ते काढून टाकलेला आहे आणि ही चिरून घेतले. की चिरून नाही घेतलं तर किसून घेतलं तरी चालतंय किंवा ही चिरलेलं आपण मिक्सरला बारीक केलं तरी चालतंय. तर त्यासाठी मी इथे 1 वाटी साई सहित दूध घेतलेलं आहे. 1 वाटीवर साखर घेतली आहे. थोडेसे काजू घेतलेले आहेत. ह्याचा पाठीमागचा भाग काढल्यामुळे काळं पण येत नाही. त्याच्यामुळे मी इथं बदाम वापरलेले नाही, फक्त काजू घेतलेले आहेत. तर पांढरे शुभ्र लाडू बनवण्यासाठी मी इथं बदाम घेतलेले नाही, फक्त काजू घेतलेत. तर आता ही काजू पण मी बारीक करून घेते. तर बघा इथं काजूची पावडर करून घेतली आहे. नारळानं मिक्सरचं भांडं ओलसर होते म्हणून अगोदर मी काजू बारीक करून घेतलेले आहेत. त्याची पावडर केली. आता आपण ही जे नारळ चिरून घेतलेलं आहे ही पण ह्याला बारीक करून घेते मी. किसल्यानंतर जरा किस मोठा होते, लाडू जास्त किसलेलं लांबर लांबर तुकडा दिसते, त्याच्यामुळे मी हे जे तुकडे करून घेतलेत आणि थोडंसं आता ह्याला मी मिक्सरला फिरवून घेते. थोडं थोडं टाकायचंय, जास्त टाकलं तर हे तुकडं तसंच राहते. तर बघा असं मी फिरवून घेतलेलं आहे. त्याला एका वाटीमध्ये मी काढून घेते. तर बघा ही तसा मी नारळ वाटून घेतलाय. तर छान असा किस नारळाचा झालेला आहे. ओलसर पण नाही, छान झालेला आहे. तर इथं 2 वाट्या नारळाचा किस झालाय. मी 1 वाटी साखर घेतली. तर आता नारळाचा किस आपण कढईमध्ये टाकून घेऊ, थोडासा ह्याचा ओलसरपणा जाण्यासाठी. तर हे दोन्ही पण वाटे मी टाकून घेतले नारळाचा किस. तर आता 1-2 मिनिट मी गॅस चालू ठेवणार आहे आणि गॅस चालूच ठेवणार आहे, पण 2 मिनिटं फक्त ह्याला मी ह्यात काय न टाकता असंच ओलसरपणा कमी होण्यासाठी ह्याला हलवून घेते, मी मिक्स करून घेते. तर बघा छान असं ह्यातला मी ओलसरपणा कमी केला 1-2 मिनिटं. ह्यात मी 1 चमचा भरून तूप टाकून घेतले. तूप मी गरम केलेलं नाही. छान असं या नारळामध्ये मिक्स करून घेते. जे आपण ही दूध घेतलेलं आहे, 1 वाटी दूध आहे साई सगळं, ती पण आता ह्यात ओतून घेते. दूध पण नारळासोबत छान असं ह्याला मिक्स करून घेते मी. काजूची पावडर घेतलेली आहे, काजूची पावडर पण ह्यात टाकून घेते. काजूची पावडर, दूध, तूप छान असं सगळं मिक्स करून घेतले. दूध पण ह्यातलं नारळासोबत आटलेलं आहे. तर जी आता मी 1 वाटी साखर घेतलेली आहे, ती साखर सगळी मी टाकून घेते. 2 वाट्या किस असेल तर त्याला 1 वाटी साखर बरोबर होते. तुम्हाला जर आणखी गोड खायचं असेल तर 2 वाट्याला 1.5 वाटी टाका. तोपर्यंत तर 1 वाटी बरोबर होते. तर बघा आता ही साखरेचं पाणी होतंय. तर आपल्याला ही साखरेचं पाणी झाल्यानंतर सारखं हलवत पण राहायचंय मिक्स करत, आणि जोपर्यंत ह्याचा घट्टसर गोळा होत नाही तोपर्यंत छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं. तर बघा ह्याचा छान असा गोळा तयार व्हायला लागलाय. आता गॅस बंद केलेला आहे. आता ही मिश्रण जे आहे ते एका ताटामध्ये काढून घेते थंड होण्यासाठी. थंड झाल्यानंतर मग लाडू वळूया. तर बघा ही साखर दूध जे आपण नारळात सगळं ओतलेलं आहे त्यासाठी मला 20 मिनिटं लागलेलं आहे घट्ट होण्यासाठी. ज्यावेळेस लाडू तयार करतो ते लाडू तयार करण्यासाठी 20 मिनिटं लागलेलं आहे. तर आता मी ताटात काढून घेतलेलं हे सगळं मिश्रण, थोडंसं थंड होऊ देते आणि मग नंतर लाडू बांधते मी. तर लाडूसाठी मिश्रण थंड झालेलं आहे. थोडंसं आता घट्ट पण झालंय. मी फ्रीजमध्येही नाही ठेवलं, फक्त साईडला ठेवलंय. तर आता बघा आपल्याला छान असा ह्याचा लाडू वळायला येतोय. आपल्याला लाडू किती मोठा आणि किती छोटा करायचा त्याच्या अंदाजानं लाडू बांधायचे. ह्याला 2 हाताने बांधला तरी चालते आणि एका हाताने बांधला तरी चालते. ह्याच्यावर जर तुम्हाला बदामाचे काप करून लावायचं असेल तरी लावता येते.
ज्या वेळेस आपण लाडू करतो, जे आपण वाटण केलेलं आहे, नारळ, दूध, साखर, त्याचा जोपर्यंत गोळा होत नाही तोपर्यंत ही नारळाचं मिश्रण घट्ट होत नाही तोपर्यंत त्याला मिक्स करत राहायचंय. तर बघा अशा प्रकारे किती छान असं लाडू झालेले आहेत. आणि मी छोटे छोटे बांधायला लागले. तर बघा असे छान असे मस्तपैकी पांढरे शुभ्र असे नारळाचे लाडू तयार झालेले ते. तर हाताला तूप लावल्यासारखं असं तेलगट चोपट झाले. आणि मस्तपैकी मी नारळी पौर्णिमा विशेष मस्तपैकी नारळाचे लाडू बनवलेत. तुम्ही हे केलं नसेल तर येत्या नारळी पौर्णिमेला करून बघा. माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.